नवी मुंबईतील तुर्भेमधील उड्डाणपुलाचं काम अनेक महिने बंद पडल्यानं नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे। तर या ठिकाणी अनेक अपघात होऊन देखील प्रवाशांचे जीवही गेले आहेत। नवी मुंबई महापालिका याबाबत कुठलेही ठोस पावलं उचलत नाही। अनेक तक्रारी करून देखील पुलाचं काम रखडलेलंच आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं असून मनसेचे विभागाध्यक्ष चंद्रकांत मुंजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। तसेच मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा देखील केली आहे। 24 पासून आम्ही पत्रावर करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, शहर अभियंत्यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी काम होत नाही। या ठिकाणी पब्लिक आपलं ब्रिज उभं राहत नाही आहे पुरणपूल। तरीसुद्धा आम्ही 2022ला आम्ही आंदोलन केलेलं, मोर्चा काढलेला। त्यानंतर आम्ही गेल्या 8-15 दिवसापलीकडे आम्ही रस्ता बंदनं आंदोलन पण केलेलं आहे। शेवट अगदी 2 महिना काम करतात, अजून 6 महिन्यात काम थांबवणार, अजून परत 2 महिने काम चालू करणार, अजून परत 6 महिन्यात थांबवणार। म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतो या ठिकाणी। प्रशासन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे। आता आमची आई बसलेली आहे, यांच्या मिस्टर 60 वर्षाचं मिस्टर त्यांचं ऑफ झालं, आता हे करणार काय? म्हणजे महानगरपालिका अधिकारी ह्यासुद्धा बी कळत नाही आहे, यांना विचारात पण सुद्धा नाही आहे। म्हणजे माणसं काही आहेत काय, रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू 1000 पब्लिक इथून क्रॉस होतात, ह्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला। आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालिका? घरपट्टी टॅक्स भरतो, प्रत्येक जे काही टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालिका झोपडपट्टीतून, पण आम्हाला सुविधा देत नाही आहे। पण बाजूच्या ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्ट्यामध्ये तिकडे त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात, पण आम्हाला तुर्भा काही गोष्टी आम्हाला भेटत नाही आहे। तुम्हाला काय वाटतं हे काम दरवडी का रखडतंय? कॉन्ट्रॅक्टर अधिकारी ज्या स्थानिक लोक आहेत ते लोक काम अडवणार, त्यांचं काय मला असं का टक्क्यावर काय लेणं देणं का आम्हाला काय कल्पना नाही आहे। पण 2022ला वर्क ऑर्डर काढलं होतं, 2023ला काम संपन्न तारीख दिलं होतं 2023 ऑक्टोबरला। आज 2024 आहे, 2025 उद्या त्याला आज 15 दिवस झालं तर 2025। म्हणजे हे काम विरीच म्हणजे 3-3, 4-4 वर्ष लागतं या लोकांना। आपका ये आमरण उपोषण कब तक चलने वाला है? जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या पुरं होत नाही आहे तोपर्यंत आमचं उपोषण असं चालू असणार। जोपर्यंत अधिकाऱ्यांना लक्ष देत नसेल तर आमचं उपोषण चालू असणार। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।